नमस्कार मित्रांनो हा आपला तिसरा व्लॉग आहे. पण आजचा व्लॉग जो आहे तो फिरायचा नाही. आजचा व्लॉग जो आहे तो आपला शेतीविषयी काय काम करते काय नाही. आता खेड्यातील लोकांनी कपाशी लावली तर कपाशीला कशी निगा राखली जाते ते आज बघूया आपण. कारण जर आता जर फिरायला गेलो तर घरचे कुत्र्यासारखे मारतील. पावसाच्या दिवसामध्ये शहरातील लोक फिरायला जात्या तर पावसाच्या दिवसामध्ये खेड्यातील लोक काय काम करतात हे आज आपण बघणार आहे. तर हे बघण्यापूर्वी पहिल्यांदा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर चला बघूया. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. आता हे जो माल आहे तो शेतीसाठी कशासाठी वापरतात यांनी काय होतं हे आता वडील सांगतील माझ्यावाले. मित्रांनो हे जे आहे हा आऊत आहे. म्हणजे हा आऊत आता ते बांबू जो लावलाय ना त्या बांबूला दोन माणसं लावायचे आणि मागून एकाने पकडायचं आणि वडीत चालायचं. याच्यावर वडलं ना तर याच्यातलं जे गवत जे आहे ते गवत निघून जातं. तुम्ही बघू शकता. आता याची माहिती माझे पप्पाच देतील काय आहे काय नाही. आता तुम्ही जो माल मारताय पप्पा तो काय आहे? पोषक नेमकी कसा तयार केला आहे? इकडे बघा. 3 प्रकारचा माल आहे. हा 3 प्रकारचा माल आहे. बरं, धानुका कंपनीचा. धानुका कंपनी आणि एकत्र करून त्याची प्राइस काय साधारण? तसं तुम्ही किती रुपयाला आणला तो माल? तो 3 एकराचा माल जवळजवळ 6,500 रुपये. 6,500 रुपये. तुम्ही बघत असाल 6,500 रुपयाचा माल आहे. तर पहिल्यांदा तो माल आपण त्यांनी काय होतं आणि मुळात हे होतं, मूळ मरत नाही आणि म्हणजे एकदम पक्क होतं मूळ आणि पोषकही बी. अच्छा, म्हणजे कपाशी पोचते पण आणि त्याचे जे खालचे जे मूळ राहतात तुम्ही बघू शकता. हे खालचे जे मूळ राहतात तर ते मजबूत येतात, स्ट्रॉंग होतात तुमच्या भाषेमध्ये. तर आता या पूर्ण वावराला माल टाकायचा. आणि तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती भेटली असेल की मालाने काय होतं पोषक वगैरे. पण तुम्ही एक छोटीशी गोष्ट पाहिली का? एवढ्या मालाची किंमत 6,500 रुपये. तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं? एक तर तो कर्ज काढून शेती करतो, शेतकरी कर्ज काढून शेती करतो आणि त्याच्यात किंमत जी आहे 6,500 रुपये. जर एका मिनिटात 6,500 रुपये जात असेल तर न्यूजवाले कधी दाखवत नाही, टी व्हीवाले कधी दाखवत नाही. याचा मालाचा जो हमीभाव आहे तो कमी करा. शेतकऱ्याला एकतर शेतकरी लोकांना मालाला भाव भेटत नाही आणि त्याचे त्या गोण्याच खूप महाग आहे. 3,500 6,500. तर यावर विषयी चर्चा झाली पाहिजे. तुम्ही बघू शकता इथं आम्ही आऊत फिरवलं नाही तर इकडं कसं आहे आणि इकडं आऊत फिरवलं आहे इकडं कसं आहे. तर हा फरक असतो आवतामध्ये. म्हणजे जे गवत जे झालं आहे ना ते काढायचा प्रयत्न करतो आहे आम्ही. हे बघून घ्या. हे तुम्ही करेल हो, आम्ही तुम्हाला पहिल्यापासून म्हणतो ते वरती धरा. तुम्ही खाली दाबी चालली नसते. अरे ज्यावेळेस नाही राहत होती कपाशी बरोबर पोटाला धरलं का माती बरोबर घुसट लागत होता. ती वर असल्यामुळे जखमारी नाही. जास्त वर आहे की? कपाशी होती ना खाली बुळीत बरोबर माती इकून लागायची. तण दाबून जात दाबून जायचं. म्हणजे तण उघडच राहते. मधलं तर तो फायनली एवढं झाला आहे. आता परत दुसऱ्या या भागामध्ये माल टाकायचा. मित्रांनो हे आमचं आंब्याचं झाड आहे. याला कमीत कमी 20-22 वर्ष झाली असं या झाडाला. त्याला दरवेळेस खूप आंबे येत्या, खूप कैऱ्या येत्या. पण यावेळेस वातावरण चांगलं नसल्यामुळे एक पण कैरी खायला नाही भेटली. कैरी त्याची खूप गोडच असते पण त्याचा आंबा जर तयार झाला ना, आंबा तयार झाल्यावर खूप गोड लागतो. कैरी आंबट, आंबा गोड. बघू शकता खूप जुनं झाड आहे. ते माझ्या बाबांनी लावलं होतं, आजोबाईंनी. दशरथ सांगाय हे माझे आजोबा त्यांनी हे झाड लावले. हे झाड आणि हे नारळ. हे नारळ तुम्ही बघू शकता खूप उंच आहे. ते आमचं नैसर्गिक वातावरण. तर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. और वो जो लाल वाला बटन है उसमें भूकंप लेके आओ या फिर भूचाल, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.